सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अण्णा हजारे यांनी खूप चांगले कायदे बनवले। माहितीचा अधिकार, नागरिकांची सनद आणि ग्रामसभेचा अधिकार म्हणून आम्ही अण्णा हजारेंचे उपकार मानतो। जर अण्णांनी आशीर्वाद दिला तर आणखीन असेच कायदे बनू शकतात। अण्णांनी 2011 मध्ये काँग्रेस विरोधात आंदोलन केले नाही, ते लोकपाल विधेयकासाठी आंदोलन होते। पण काँग्रेसने अण्णांना अटक करून तिहार जेलमध्ये ठेवले, म्हणून भारतीय जनमत काँग्रेस विरोधात गेले होते। त्याला पर्याय म्हणून भाजप आणि आप निवडला। आता काँग्रेसपेक्षा भाजप जास्त भ्रष्टाचार करीत असेल तर लोकांनी भाजप विरोधात आंदोलन केले पाहिजे, तरच आपली लोकशाही टिकून राहील। शिवराम पाटलाबरोबर राळेगणला आलेलो आहोत। यामध्ये आमचे विचार बरेच मिळते जुळते आहेत। सगळ्यांचे विचार सारखे मिळत नसतात। नवरा बायकोचे 26 गुण मिळतात, त्यामुळे मित्राचे किती गुण मिळतात हे सांगता येणार नाही। पण मला शिवराम पाटलांच्या विचारावर असं कथन करायचं की ह्या आमच्या सैनिक समाज पार्टीने त्याच्यावर पुढे विचार मांडलेत। कारण हे म्हणतात भ्रष्टाचारी लोक आहेत, आमदार खासदार नाव घेऊन शिवाय देतात, परंतु त्यांचा जन्मच भ्रष्टाचारी झाला असेल तर शिवराम पाटील एकटे कोण सुधारवणार? त्यांच्या आईबापांनीच त्यांना पैदास जर भ्रष्टाचारासाठी केली असेल तर यांच्या टीकेने ते सुधारते का? अजिबात नाही। मग काय करावं लागेल? समाजामध्ये जन्मता सज्जन सुशिक्षित असणारे लोक एकत्र करावं लागतील। हे शिवराम पाटलांना अण्णांनी आता सल्ला दिला, परंतु हे त्या घाण काढण्यातच व्यस्त आहेत। त्यामुळे आमचा सल्ला असा आहे की हे घाणे राहू द्या, त्याचा वाद घेऊ नका आणि सैनिक समाज पार्टी जे सज्जनाचं सरकार बनवू इच्छिते त्यांच्याबरोबर साथ द्यावा, असं तज्ज्ञ माणसांनी लांडे पाटला सारख्यांनी, त्यासाठी त्यांना आम्ही सल्ला सांगतो की यांची टीका करून ते सुधारणार नाही। धन्यवाद। भारत वर्ष की जय। सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।